एक प्रकारे भारतीय जनता पक्षाचं सक्रिय कार्य करायचं मान्य केलेलं आहे। तो दैनंदिन कामामध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होतो, किमान निवडणुकीत इन्व्हॉल्व होतो, अशा प्रकारचा सक्रिय कार्यकर्ता। आणि त्याला खरं म्हणजे एक दुसरी पण अट त्याच्यामध्ये टाकलेली आहे, आणि ती अट आहे की सक्रिय सदस्यता जर घ्यायची असेल तर त्या सक्रिय सदस्यांनी आपल्या ID वरनं 100 त्या ठिकाणी सदस्य केले पाहिजेत। त्यामुळे हे 100 सदस्य करून घेऊन त्याला सक्रिय सदस्य बनवणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणजे याच्यामध्ये काही युवा मोर्चाचे पोरं हे चांगले सक्रिय सदस्य होतील आणि काही माझ्यासारखे लोक हे सक्रिय सदस्य होऊ शकत नाही। मला आत्ता जे बावनकुळेजींनी दिलेलं आहे ते त्यांच्या अधिकारात मला सक्रिय सदस्यत्व दिलं आहे। माझे अजून 100 व्हायचे आहेत, माझे 87 झाले आहेत, पण मी 100 पूर्ण करेन। मी बावनकुळेजी आज जरी विशेष अधिकारातलं मी आपल्याकडनं हे सक्रिय सदस्यत्व स्वीकारलं असलं तरीही मी माझे 100 पूर्ण करेन। थोडेसेच राहिलेत, 30-32च राहिलेत, ते मी करून टाकीन आणि ते पूर्ण करीन। तसंच आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपणही प्रयत्नपूर्वक ज्यांना सक्रिय सदस्य करतोय त्यांच्याकडनं 100 सदस्य करून घेऊन त्यांना जर सक्रिय सदस्य केलं तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं भाजपच्या संविधानाला जे अपेक्षित आहे तशा प्रकारचे सक्रिय सदस्य या ठिकाणी तयार होतील आणि कागदावरची पार्टी राहणार नाही, तर ती सक्रिय पार्टी राहील। जसं आपण सदस्यता मोहिमेमध्ये कुठेही डुप्लिकेशन किंवा कुठेही काय म्हणतात चुकीचं काम झालं नाही, प्रामाणिकतेने झालं, तसंच आता सक्रिय सदस्यांचं देखील अतिशय प्रामाणिकतेने आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। कारण ते झाल्यापासून बरोबर बूथचं गठन करायचं आहे, मग त्याच्या पुढची इकाई, मग त्याच्या पुढची इकाई, या प्रत्येक ठिकाणी जी माणसं इन्व्हॉल्व होणार आहेत ही प्रत्येक व्यक्ती सक्रिय सदस्य असली पाहिजे। त्या दृष्टीने ही सगळी प्रोसेस आपण पूर्ण करूया, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही। निश्चितपणे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाला लोकांनी जे मॅन्डेट दिलेलं आहे या मॅन्डेटला अनुरूप असं संघटन, कारण बावनकुळेजींनी मगाशीचा उल्लेख केला, शेवटी सत्ता जी असते त्या सत्तेचं जनतेशी जो काही संवाद असतो त्या संवादाचं उपकरण म्हणजे आपलं संघटन असतं।